हॅलो नमस्कार. आज माझी कशासाठी लगबग चालली आहे सांगते. काल सासूबाईंनी गव्हाला पाणी लावून गहू सुकवले आणि मी ते गिरणीतून जाडसर दळून आणले. नंतर सासूबाईंनी ते चाळून गाळून घेतलं आणि त्यातून रवा आणि पीठ वेगवेगळं केलं आणि त्याच्याच आज मी शेवया बनवायला चालले होते. घराशेजारी शेवयाची मशीन आहे, तिथं शेवया बनवायच्या होत्या. तर तिथं गेल्यावर त्या दादांनी सगळ्यात पहिले तो रवा चांगला चाळून घेतला आणि नंतर रवा आणि पीठ एकत्र करून घेतलं. त्यामध्ये मीठ टाकलं आणि नंतर पीठ मळायला घेतलं. थोडं थोडं पाणी घालून पीठ असं छान मळून घेतलं. इकडं तोपर्यंत ताई मशीन सेट करत होत्या शेवयासाठी. इथं पीठ मळून झालंय. हे पीठ थोडंसं कोरडं आहे, हातात फक्त असा गोळा झाला पाहिजे असं ते दादा सांगत होते. मशीनवर असंच पीठ लागतं म्हणून. नंतर मग ते दादा आणि ताईंनी लगेच शेवया बनवायला घेतल्या. तर बघा अशा छान आपल्या शेवया होत आहेत. हे दादा आणि ताई उन्हाळी काम करून देतात आपल्याला. उन्हाळी जे पण आपलं वाळवण असतं ते सगळं बनवून देतात आणि खूप छान बनवून देतात. स्वच्छतेची एकदम व्यवस्थित काळजी घेतली जाते. मी आल्यानंतर अगोदर त्यांनी हात एकदम स्वच्छ धुवून घेतले होते पूर्ण कोपऱ्यापर्यंत. तर स्वच्छतेची खूप छान काळजी घेतात. आणि हे बघा आपल्या छान अशा शेवया रेडी आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.